नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे सिद्धेश्वर कुरोली, तालुका खटाव, जिल्हा सातारा. यशवंत बाबा केसरी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान संपन्न होते येत्या 4 जुलैला. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी यात्रागिरी ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कुरोलीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? यशवंत बाबा केसरी आपला आता आम्हाला वाटते तिसरं का चौथं पर्व आहे? चौथं पर्व असेल. चौथं पर्व आहे. कसं नियोजन आहे यावर्षी? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्त यशवंत बाबांच्या कार्यक्रमाचा असतो. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुरुपौर्णिमेचं आयोजित नियोजित असं यशवंत बाबा केसरीचं मैदान, आदतचं मैदान ठेवलेलं आहे. आदत एक बैल असं नियोजन आहे. बर. मैदाने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार मैदान संपन्न होणार का? भारतीय बैलगाडा मालक जी संघटना आहे आपली, त्या संघटनेत खटाव तालुक्यात आम्ही असताना मी असेल, दिनुशेठ असतील, पदाधिकारी आहेच, आणि त्यानुसार मैदान हे भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार. बरं, मैदानामध्ये काय ओळख असेल? पानोराळा गावची गाडी आता आजपर्यंत 4 पर्व झाली. 4 पर्वात तर एकदाही तसं झालं नाही. आता इथून पुढेही घडणार नाही. का तर हे मैदान आम्ही कमवण्यासाठी नाही, तर आमचं परंपरेचं मैदान आहे. या मैदानाला इतिहास आहे. त्यामुळे आपण मैदान हे निर्विवादपणे पार पाडत असतो. नक्कीच. मित्रांनो, मैदान रितसर पारदर्शक होतात. गेले आपण पाठीमागे झालेली जेवढी मैदान बघितली असतील कुरोलीची, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इथं पार्सलिटी ओळख वशल असलं काय होत नाही. जे काय नियमानं आणि पारदर्शक मैदान, कारण यशवंत बाबांच्या भूमीमध्ये मैदान संपवतं सिद्धेश्वराच्या, आणि बाजूलाच मैदानाच्या उजव्या बाजूला आपल्याला माहिती आहे यशवंत बाबांचा समाधी मंदिर आहे, मठ आहे. त्यामुळे इथं काय कसलाही खोटापणा किंवा 2 नंबर काय होत नाही. रितसर पारदर्शक मैदान संपन्न होत असतात. डॉक्टर, जरा मी फाटीकडे येतो. फाटीबद्दल काय सांगाल? फाटी सुसज्ज आपली पळा योग्य आदतसाठी पल्ला किती असणार आहे? आपला पल्ला साधारणतः 800 फूट पल्ला आहे. आणि मैदानाची जी फाटी जी आतली रुंदी आहे, आतातली, ती साधारणतः 14 ते 15 फूट आतात रुंदी आहे. नक्कीच. आणि जे मैदान आहे, तर ते काय होतं, बऱ्याच बैल असतील ती माती रानाला पळते, ती काय कटनाच्या रानाला पळते ती, पण आमचं मऊ कटनाचं रान आहे, त्यामुळे सर्वांनाच पळण्यासाठी योग्य आहे. म्हणजे कसली अडचण नाही, खडा वगैरे फाटीला कुठं उतार नाही किंवा असा लय चढ आहे किंवा काय नाही, सपाटीचं रान आहे. पुढं थांबायला पण चांगलं आहे. त्यात बरोबर मुरुम, खडा किंवा दगड, गोटे कुठंच काय तसं नाही. त्यामुळं नक्कीच आमचं मैदान म्हणजे चांगलंच मैदान आहे. नक्कीच. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, फाटीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे सुसज्ज रान आहे. कुठल्याही बाजूला गाड्या बांधाय भरपूर जागा आहे. कुठं जरी पुढच्या बाजूला गाडी गेली तरी कुठं धोकादायक असं नाही की बाबा इजा होण्यासारखं. आणि इथं भरपूर मैदान झाले तर इथंच होत असतात. सिद्धेश्वर कुरोलीची मैदान इथंच आहेत. फक्त जे आता सुट्टीच्या ठिकाणी पाठीमागे ऊस आहे, त्यावेळेस पहिली ती ऊसाच्या ठिकाणची पाठी होती, परंतु ते रान बागायत झाल्यामुळे त्याच्या पुढचं रान घेतलेलं आहे कमिटीने. होय. आणि रान महत्वाचं रानाला खडा वगैरे नाही. आपण सुरुवातीला सुद्धा बघितलं आणि हात बघू शकता आपण व्हिडिओमध्ये. म्हणजे आणि 1 नंबर फाटी केली आता व्यवस्थित, सगळी तास उजरून फळी वगैरे मारून रान व्यवस्थित तयार आहे. आणि मैदान सुद्धा इथं चांगले संपन्न होत असतात. त्या अनुषंगानं 4 जुलैला भव्य दिव्य आदत बैल मैदान आहे. डॉक्टर, आपल्या ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? आपली ऑनलाईन नोंद 28 तारखेपासून सुरू होणार आहे. बर. मी विनंती करतो की शेवटच्या दिवशी फार लोड येतो, त्यामुळे जे बैलगाडा मालक आहेत तर त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावं. नक्कीच. मित्रांनो, एक आदत एक बैल मैदान सिद्धेश्वर कुरोली या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. फक्त नोंद करत असताना आयोजक कमिटीला विनंती आहे, आपले जे गणेश नोंदीला पोर आहेत त्यांना सांगून ठेवा, दोन्ही मालकांची आणि दोन्ही बैलांची नावं असेल तरच पावती घ्या. सिंगल नावाची पावती घेऊ नका. कारण काय होतंय, बऱ्यापैकी आता सिंगल नाव काय काय टाकतात, नंतर ऑब्जेक्शन येतं आणि तो नाहक त्रास तुम्हाला होणार आहे. मग ते तुमच्या म्हणणार, मग ती सिंगल नाव आहे ती गाडी बाद करा किंवा पावती बाजूला ठेवा. त्यामुळे त्यांचंही नुकसान नको आणि आपले मागं त्रास नको. त्या अनुषंगानं ऑनलाईन नोंद करत असताना बैलगाडी मालक आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुलाखत किंवा करून सांगितलं जाते की दोन्ही मालकांची आणि दोन्ही बैलांची नाव आवर्जून टाका, किंवा बाबा देवाचं नाव असतात. असं थोडक्यात बाबा दिनुशेठची गाडी आहे, यशवंत बाबा प्रसन्न दिनुशेठ नावं टाकणार, पण ते गावचं नाव पण टाका त्याच्यामध्ये की बाबा यशवंत बाबा प्रसन्न सिद्धेश्वर कुरोली यांचा घरचा साज आहे, असं काही जे नाव आहेत ते नावं टाका, जेणेकरून लॉटला अडचण येत नाही आणि कोणाचं ऑब्जेक्शन सुद्धा येत नाही. आता समजा आपली गाडी नशिबानं 4-5 तासांनी निघली, तुमचं सिंगल नाव असलं की परत त्याच्यावरती ऑब्जेक्शन आलं की बाबा यांचं सिंगल नाव आहे, संघटने नियमानुसार दोन्ही नावं दोन्ही मालकांची पाहिजे होती, मग यांचं काय करणार तुम्ही? गाडी बाद करा किंवा साईडला चिठ्ठी. मग आता त्यावेळी जर तुमची साईडला चिठ्ठी पडली तर तुमचं आलेलं चांगलं 4-5 नंबर तास बाजूला पडतं. त्यामुळे ही पहिली दक्षता घ्या.
नोंद करत असताना दोन्ही मालकांची आणि दोन्ही बैलांची नावं आवर्जून टाका. बरं, बक्षीस रूपरेषा आपले डॉक्टर काय सांगाल? मगाशीच सांगितलं तुम्ही ज्याप्रमाणे की गाडी मालकांनी म्हणजे दोन्ही बैलांची नावं, दोन्ही मालकांची नावं, एखाद्या देवाचं नाव ते टाकावं. प्रत्येकाला एका बैलाला म्हणजे एका गाडी मालकाला 2 चिठ्ठ्या टाकायची व्यवस्था आहे. हो. त्यामुळे मला बरेच जणांचे फोन येत होते की आम्ही एकच चिठ्ठी टाकायची का 2? तर त्यांना सर्वांसाठी सूचना आहे, आपण 2 पावत्या टाकू शकता आपल्या मैदानासाठी. आणि मैदानासाठी जी आपली प्रवेश फी आहे ती ₹1,000 प्रवेश फी आहे. हो. आणि आपली भरघोस बक्षीससुद्धा आहेत. अ, ₹1,00,000 पहिलं बक्षीस आहे, द्वितीय 81, परत 61, 41, परत 21, 11 आणि 10 अशी 7 आणि अशा पद्धतीचे आपले बक्षीस आहेत. त्यानंतर क्वार्टर फायनल आहे. क्वार्टर फायनलला प्रत्येकी ₹2,000 आणि मेगा फायनल सुद्धा आम्ही यावेळेस ठेवलाय. बर. त्यामुळं आवर्जून सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायचा आहे आणि आपल्या म्हणजे गुलालाचा मानकरी व्हायसाठी आपलं गोरगरिबाचं मैदान असतं. त्यामुळं गोरगरिबांना 100% आपण न्याय द्यायचा प्रयत्न करतोच इथं. नक्कीच. बरं, गाडी कमी जास्त डॉक्टर बक्षीस आपले रिसर्दी जाणार का सगळी? मुळात आता बघितलं जातं की ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे संघटनेचा नियम कसा आहे, 10% आपल्यालाच प्रवेश फी आकारता येते. हो. जर समजा 51,000 जरी बक्षीस पुकारलं तरी माणूस काय करतं, ₹2 कुठेतरी इकडे तिकडे जावं म्हणून ₹600 प्रवेश फी करतं. आज आम्ही ₹1,00,000 बक्षीस ठेवलंय आणि ₹1,000 त्यात घेतले. त्यात मेगा फायनल सुद्धा आहे. हे मैदान घेतलंय ते कमवण्यासाठी घेतलेलं नाही, तर नक्कीच. हे लोकांसाठी आणि आपल्या परंपरेचं दरवर्षीप्रमाणेचं मैदान आहे. त्यामुळं हे निर्विवादप्रमाणे पारदर्शक मैदान पार पडेल एवढी तुम्हाला ग्वाही देतो. क्वार्टर फायनल मेगा फायनल असणार आहे का? हो, क्वार्टर फायनल आहे आणि मेगा फायनल सुद्धा आहे. बर, मग आता डाली कसं असणार? फायनल क्वार्टर फायनल तिन्हीला डाली का फक्त फायनलला डाली? आता काय झालंय, आपण फायनलला ढाले आहेत, क्वार्टर फायनलला प्रत्येकी ₹2,000 आणि ढाल आहे आणि मेगा फायनलला ₹1,000 आहे. बर, म्हणजे क्वार्टर फायनलला डाल आणि बक्षीस आहे. होय. आणि फायनलला डाले तर मेगा फायनल फक्त रक्कम दिली होय जाणार. होय. फक्त बघा आमचं मित्रांनो, मैदान जरा लवकर सुरू होणार आहे, त्यामुळे गाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे की 9 वाजता बरोबर मैदानाचा पहिला फेरा सुटणार आहे. 100%. आम्ही अगोदर शक्यतो जे मैदानाचे आपण टायमिंग दिले, आपण 1 जून पासून जे आपले नियम जे नवीन जे लागू आहेत, तर ते 1 जून पासून जे नियम लागू आहेत तर ते ह्या पण मैदानाला पूर्णपणे होतील. जरी नक्कीच. समजा आणखीन काय समजा कुठं निकालाबाबत कुठली काय अडचण आली तर संघटनेनं सांगितलंय त्याच पद्धतीनं निकालाचे खटाव तालुक्याशी किंवा त्या जे सांगितले त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. मग अगदी ड्रायव्हर संबंधीचा असू द्या, निकाला संदर्भाचा असू द्या किंवा आणखीन कुठला असू द्या. त्याचबरोबर जे आपल्याकडे येणारे जे दुकान मालक आहेत, व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांनी सुद्धा पुढं अजिबात कुठं सुद्धा पुढं गाडी लावायची नाही. दोन्ही बाजूला जागा भरपूर आहे, इथं पाण्याची व्यवस्था आहे, तर त्या पद्धतीनं आपण म्हणजे बाजूलाच पुढं कोणी लावू नये अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच. त्याचबरोबर बाबांच्या इथं कार्यक्रम सुरू असतो. हो. गुरुपौर्णिमेनिमित्त आता कायम आता एक महिनाभर कार्यक्रम सुरू होतो, त्यामुळे तिकडंही आपल्याला कुठं नुकसान होणार नाही किंवा काय होणार नाही ह्याची सुद्धा कचरा वगैरे होणार काळजी असं. घ्यायची. कचरा वगैरे झाला नाही पाहिजे. कचरा वगैरे जाणार नाही ह्याची आपण काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांनी त्या ऑनलाईन नोंद सुरू झाली, त्यांनी सांगितलं असेल डॉक्टरांनी की या ठिकाणी कुठल्या प्रकारे पास लिटर नाही आणि महत्वाचं बक्षीस तरी दिले जातात. कुठल्या प्रकारे सिद्धेश्वरी गावामध्ये भरपूर बैल आहेत पळायला, परंतु पार्सलिटी केली जात नाही. डॉक्टर, आपले लाईव्ह लॉट 3 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार का? 3 तारखेला संध्याकाळी महाराष्ट्राची शान आणि परंपरा आपल्याच लाईव्हच्या माध्यमातून संपन्न होईल. नक्कीच. तर 5 वाजेपर्यंत नोंद करणं अनिवार्य आहे. आपण साधारणतः 7-8 वाजेपर्यंत लॉट काढू. नक्कीच. बैलगाडी मालकांना माझी विनंती, वेळेत नोंद करा. काय होते, संध्याकाळच्या टायमिंगला शेवटच्या टायमिंगला नोंद प्रत्येक मैदानात तेच होते. माझी विनंती असणार, लवकर नोंद केली तर सोपं जाते. लवकर नोट निघले, लवकर पीडीएफ पडते. आपल्याला याला अंदाज लागतो कुठल्या गटात पळणार, किती वाजता पोहोचलं पाहिजे आणि कमिटीला सोपं जाते. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती, वेळेत ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटीला सहकार्य करायचे. आपल्यासोबत गणेश देशमुख आहेत, गणेशकडून थोडं जाणून घेऊ. गणेश, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांचा? डॉक्टरांनी सगळी माहिती दिली, परंतु एक ऑनलाईन नोंदी संदर्भात आणि मैदान कसं होईल? मैदान हे आपलं 4थं पर्व आहे. हा. मागची 3 पर्व बघितली तुम्ही की मैदान हे चांगलंच होतं आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की ऑनलाईन नोंदीला 3 तारखेला 5-5:30 वाजेपर्यंत बैलगाडीवाले मग लय घायला येतात. बरोबर. त्याच्यापेक्षा आपण उद्यापासून नोंद चालू ठेवली ऑनलाईन. उद्यापासून जास्तीत जास्त होता होईल एवढं लवकरात लवकर बैलगाडीवाल्यांनी गाडी नोंद करून घ्यावी. आणि नोंद करताना तुमच्या देवाचं काय नाव असेल, स्वतः 2 मालकाची नावं, बैलांची नावं आवर्जून सांगायची. एका जर बैलाचं नाव असलं ती जर पावती समजा आपण ऑनलाईन काढताना जर आली तर पुन्हा त्याला फोन करा आणि ते दुसऱ्या बैलाचं नाव विचारा की असलं कोणाचं
ऐकणारच नाही, आपण ते डायरेक्ट पावतीच बाद करणार आहे. नक्कीच. बघा बैलगाडी मला लक्षात घ्या, आयोजक कमिटीनुसार सांगितलंय नोंद करत असताना दोन्ही बैलांची दोन्ही मालकांची नावं टाकून नोंद करा. सिंगल नाव आलं कमिटीनं स्वतः सांगितलं आम्हीच ती पावती बाजूला काढू. त्यामुळे बैलगाडी मालक आपलं नुकसान होऊन देऊ नका. काय होतंय, आपण पैरे करणार, पावती टाकणार आणि परत जर बाद झाली किंवा कॅन्सल झाली किंवा आतली गाडी समजा 4-5 तास निघाली तुमच्या अचानक सिंगल नाव आलं तर घोटाळा होणार. त्यामुळे माझी विनंती आहे, आपण सर्व नियमाचं पालन करणं, आयोजकांना सहकार्य करा. कारण सिद्धेश्वर कोरोली गाव म्हणलं की पहिल्यापासून या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन असतं प्रत्येक वर्षी. कुठलंही मैदान असू दे, इथं पार्सलिटी होत नाही. त्यामुळे मैदान चांगलं आहे आणि गावाला नाद आहे आणि भरपूर बैल आहेत सिद्धेश्वर गाव कोरोलीमध्ये आपल्याला माहिती, परंतु या ठिकाणी कुठली पार्सलिटी होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन करून आयोजकांना सहकार्य करा ही विनंती करतो. पुन्हा शब्दाचा माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान सिद्धेश्वर कोरोली या मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी, यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कोरोलीकरांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं. यशवंत बाबा महाराज की जय, जय सिद्धेश्वर महाराज की जय. जय.